नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. महाट्रान्सको भरती 2023-24 आणि महावितरण भरती 2023 आणि 24 यामध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स आले, त्यानंतर एक फायनली आता इलेक्शननंतर एक्झाम होईल असं एक्सपेक्टेडच होतं. त्यामध्ये आपले जर मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, 1-2 व्हिडिओ बघितले असेल, तर त्यामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचं अपडेट दिलेलं होतं की जे काही ऊर्जा खातं आहे किंवा ऊर्जा विभाग आहे आपल्या महाराष्ट्रातील, त्यांनी IBPSला अर्जंट बेसिसवर एक पत्र किंवा पत्रव्यवहार त्यांचा झालेला आहे की लवकरात लवकर एक्झाम घेण्यात याव्या. त्यानुसार कालच्या तारखेला एक्सपेक्टेड डेटचा आपण व्हिडिओ दिलेला होता सकाळी, आणि त्यानंतर काही तासातच, म्हणजे जे थोडंफार अनएक्सपेक्टेड होतं की इतक्या लवकर थोडंफार ते देणार नाही, कारण की 29 डिसेंबर ही ट्रान्सकोची एक्सपेक्टेड डेट होती. त्यानुसार त्यांनी कालच्या तारखेला म्हणजे 9 तारखेला साधारण दुपारी 2 ते 3च्या दरम्यान एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय ज्याची आतुरतेने विद्यार्थी मित्र वाट बघत होते असं नोटिफिकेशन डिक्लेअर केलं. त्यामध्ये त्यांनी एक्झाम डेट्स डिक्लेअर केल्या. स्पेशली जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहे किंवा AEसाठी ज्यांनी अप्लाय केलं होतं, ट्रान्सकोसाठी, टेलिकॉमसाठी, DY ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह वगैरे या पोस्टसाठी त्यांनी एक्झाम डेट डिक्लेअर केलेले आहे. नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन. त्यामध्ये बघा, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन 29/12/2024 संडेला ही एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघा, अ डिटेल नोटिफिकेशन रिगार्डिंग ऑफ ऑनलाईन टेस्ट, लिंक फॉर द डाउनलोडिंग कॉल लेटर इन्फॉर्मेशन हँडआउट्स शॅल बी पब्लिश शॉर्टली. म्हणजे आणखी ते डिटेल नोटीस देणार आहे महाट्रान्सको.in या साईटवर. त्यांचं ऑफिशियल साईट आहे महाट्रान्सको.in. या साईटवर ते ऑफिशियल अनाउन्समेंटसुद्धा करतील. हे ऑफिशियलच आहे, परंतु हॉल तिकीट आणि जे काही कॉल लेटर आपण त्याला म्हणतो ते इन्फॉर्मेशन हँडआउट्स आहे ते याच्यावर देतील. ठीक आहे. आणि एक 9/12चं हे हे लेटर आहे. त्यांनी बघा, बाकीचे जे पोस्ट आहे, जसं आता असिस्टंट इंजिनियर टेलिकॉम आहे 11/1/2025. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं सांगितलेलं आहे. सॅटर्डेला ती एक्झाम होणार आहे. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 18/1/2025 सॅटर्डेला एक्झाम होणार आहे. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर DY ट्रान्समिशन 20/1/2025 मंडेला ही एक्झाम होणार आहे. याच्यासुद्धा हँडआउट्स आणि कॉल लेटर जे आहे ते महाट्रान्सको.in या साईटवर पुढच्या काही दिवसामध्ये येऊन जाईल. जे काही आपल्याला एक्सपेक्टेड होतं त्यानुसार आता ही एक्झाम होणार आहे. आणि याचे कॉल लेटरबद्दल विद्यार्थी मित्रांचे कमेंट काल सुरू झाले मला. तर त्यामध्ये कॉल लेटर्स किंवा हँडआउट्स आपण ज्याला म्हणतो किंवा त्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, तर ते तुम्हाला एक्झामच्या 8 ते 10 दिवस आधी येतात. 8 दिवस आधीसुद्धा येऊ शकतात. जसं 29 डिसेंबरला ट्रान्सकोची एक्झाम आहे, तर साधारण 20 ते 22 तारखेला त्याचा हँडआउट्स येऊन जाईल किंवा हॉल तिकीट वगैरे त्यांची महाट्रान्सको.in जी साईट आहे त्याच्यावर येऊन जाईल. ठीक आहे. आणि बाकीच्या जे एक्झाम आहे त्या एक्झामच्या 8 दिवस आधी ते हॉल तिकीट तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण रिसेंटली म्हणजे कालचा जो व्हिडिओ दिला त्याच्यानंतर काही तासातच त्यांनी नोटिफिकेशन डिक्लेअर केलं. असं अपेक्षित होतं किंवा असं वाटलं होतं की 29ला एक्झाम आहे, ते साधारण 15च्या जवळपास ते नोटिफिकेशन देतील किंवा नोटिफाय करतील. कारण की यांचं शेवटच्या क्षणापर्यंत कन्फर्म राहत नाही. कधी हे चेंजेस करतात, कधी पोस्टपोन करतात, कधी कॅन्सल करतात. त्याच्यामुळे कसं आहे की यांची शाश्वती नव्हती, परंतु फायनली ही गुड न्यूज कालच्या तारखेला आपल्याला मिळालेली आहे. स्पेशली ट्रान्सकोचे जे विद्यार्थी मोठ्या संख्येमध्ये वाट बघत होते, त्या विद्यार्थ्यांना अतिशय दिलासादायक बातमी इथे मिळालेली आहे. काही विद्यार्थी थोडेफार इथे टेन्शनमध्ये आहे की बा आता अभ्यास झालेला नाही, अजूनपर्यंत अभ्यास झालेला नाही आहे, आता एकदम हॉल तिकीट आलं. कारण की ते काहीतरी मार्ग शोधत होते की बा इंटरनल नोटिफिकेशन असेल किंवा इंटरनल भरतीची डेट असेल 29/12 किंवा मग काहीतरी इलेक्ट्रॉनिकची डेट असेल. परंतु फायनली हे जे आपण एक्सपेक्टेड सांगितलेलं होतं किंवा जी काही माहिती मिळाली त्यानुसार ही डेट आता कन्फर्म झालेली आहे. आणि बाकी राहिला प्रश्न आपले ITIचे विद्यार्थी मित्र आहे, विद्युत सहाय्यक, महापारेषण, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियन याचीसुद्धा एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये बरेचसे म्हणजे आता इथे निर्माण झालेले आहे, चान्सेस निर्माण झालेले आहे की जानेवारीमध्ये त्यासुद्धा एक्झाम होऊ शकतात. महावितरण विद्युत सहाय्यक पेंडिंग आहे, तीसुद्धा एक्झाम जानेवारीमध्ये 100% होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आता काहीही म्हणजे वेळ घालवू नका, बिलकुल 100% आता पुढच्या मी तुम्हाला सांगितलेलं होतं ऑलरेडी, प्रत्येक 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आधीच्या जो 2 व्हिडिओ घेतल्या त्याच्यामध्ये की डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये भरपूर साऱ्या एक्झाम होणार आहे. कारण की त्यांना ऑलरेडी ऊर्जा विभागाकडनं IBPSला पत्र दिलेलं आहे. आता IBPS जी डेट बुक करेल त्या डेटला महाट्रान्सको किंवा महावितरण नाही म्हणणार नाही, म्हणजे त्या डेटला ते एक्झाम फायनल करतील. तसं आता एक्झाम्पल आपल्याला मिळालेलं, याची सुरुवात झालेली आहे ट्रान्सकोने. त्याच्यामुळे आणि कसं आहे की आता ITIच्यासुद्धा कुठल्याही ड्युरेशनमध्ये, कुठल्याही वीकमध्ये, कुठल्याही डेटला होऊ शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र तयारीमध्ये राहा. स्पेशली जे ITIचे विद्युत सहाय्यक महापारेषण आहे त्याचेसुद्धा एक्झाम होऊ शकते लवकरात लवकर, कारण की महापारेषण आता फुल स्पीडमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आणि महावितरणचं राहिलं तर महावितरणमध्ये जो रिझल्ट आहे
अकाउंट असिस्टंट जेई आणि एईचा रिझल्ट हा जानेवारीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये किंवा फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये सुद्धा रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळू शकतो. हे एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये मागे पुढे थोडंसं होऊ शकतो कारण रिझल्टला ते वेळ लावू शकतात कारण की शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे. नॉर्मलायझेशन वगैरे करून ते रिझल्ट लावतील, त्याच्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तयारीमध्ये राहा. कुठलाही वेळ वाया घालू नका. एकही दिवस, एकही तास आणि एकही मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा असला पाहिजे कारण ऑपॉर्च्युनिटी ही परत परत मिळत नाही. महाट्रान्सकोचा हा ड्रीम जॉब असतो. महाट्रान्सकोमध्ये काम करणे हा ड्रीम जॉब आहे. तो एई असो की तुमचा IT होल्डर असो, टेक्निशियन असो, कोणी असो, विद्युत सहाय्यक असो, अतिशय चांगला जॉब महाट्रान्सकोचा असतो. आमचा अनुभव आहे 12-14 वर्षाचा गव्हर्नमेंटचा. त्यानुसार सांगतो की आमचे जे मित्रमंडळी आहे ते आम्हाला त्यांच्यावरून माहिती मिळतात की तिन्ही कंपनीमध्ये महाट्रान्सको हे बेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. आता कुठल्याही याच्यामध्ये बॅकफूटवर येऊ नका किंवा निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका किंवा स्वतःचा अभ्यास कमी जास्त झाला असेल तर तो स्पीडअप करा. जास्तीत जास्त टेस्ट किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्यावर भर द्या. स्वतःची तयारी किती झाली किंवा स्वतःचं आपला अभ्यास किती झाला यावर लक्ष द्या. रिवाईज करा आणि कुठे कमी पडलं असेल ते थोडं रिवाईज करा कारण की कधी कशावरही पेपर येऊ शकतो किंवा कशावरही ते भर देऊ शकतात. तसं आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलेले आहे. जे आपल्या चॅनलशी कनेक्टेड आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, आपला प्रत्येक व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहिती असेल की कुठले टॉपिक करायचे, कुठले नाही करायचे. या व्यतिरिक्त जे ITIचे विद्यार्थी ज्यांनी आपल्या 2 टेस्ट सिरीज घेतलेल्या असेल किंवा एखादी तरी घेतली असेल, 2पैकी एक आय थिंक 400ची आहे, त्याच्यामध्ये सध्या डिस्काउंट सुरू आहे. 350च्या जवळपास ती टेस्ट सिरीज आहे आणि एक आहे नवीन टेस्ट सिरीज आहे ती 600ची आणि सध्या 500 समथिंगची काहीतरी आपण ते डिस्काउंट देऊन सध्या आपण डिस्काउंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच्या टेस्ट सिरीज ज्यांनी घेतल्या असेल त्या 2 टेस्ट सिरीज किंवा एक जरी घेतली असेल 2पैकी तर तुम्हाला आता पुढच्या 2-4 दिवसामध्ये डिटेल व्हिडिओ येऊन जाईल की कुठला टॉपिक करायचा, कुठला नाही करायचा किंवा कशावर भर द्यायचा, कशावर पेपर येऊ शकतो, एक्सपेक्टेड पॅटर्न काय आहे किंवा कुठल्या टॉपिकवर आपण करायचं म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट ॲपवरच तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल कारण तो लॉकमध्ये राहील. जे ज्यांनी टेस्ट घेतलेली आहे त्यांच्यासाठी तो व्हिडिओ ओपन राहील. ठीक. तर असे करतो मित्रांनो, अतिशय चांगली न्यूज द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कालच ते माहिती पडलं असेल. आपला सकाळी व्हिडिओ गेला एक्सपेक्टेड डेटचा आणि दुपारी ही नोटिफिकेशन आलं, त्यामुळे मला परत हा व्हिडिओ घ्यावा लागला. आणि हॉल तिकीट एक्झामच्या कुठली डेट जी तुमची असेल किंवा 29 तारखेची डेट आहे तर त्याच्या 8 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. सगळं फोकस तुमच्या अभ्यासावर करा, रिवाईज करा आणि प्रॅक्टिस पेपर सॉल्व करा, जास्तीत जास्त सॉल्व करा. आपलं ॲप आहे इंजिनियर मोबाईल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर टेस्ट सिरीज आणि कोर्सेस सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करा आणि तिथे तुम्ही ते परचेस करू शकता. सध्या डिस्काउंटमध्ये आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर मोबाईल यूट्यूब चॅनलला, इंजिनियर मोबाईल टेलिग्राम चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी देत राहतो, रिझल्टपर्यंत देत राहील ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.